मुझे नींद आए जो आती तुम ख्वाब में हंसती रहना बस इतना से कहना बस इतना से कहना बस इतना से कहना बस इतना से कहना मैं रहूं या रहूं तुम मुझ में बाकी रहना। नहीं कितना को फंसा है तो जोरदार तालियों से कमाओ। राजू वालेराव हाँ या राजू वालेराव या प्लीज मिस्टर राजू वालेराव लाल छड़ी मैदान करी
मैंने ओके लगा नहीं नहीं वाला पर प्रॉब्लम नहीं एक मिनट चालू करो एक सुरेश चालू हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो हेलो चेक हेलो चले जाएंगे सुलग जाए आज इस मौसम में लग गए मुझे गिर सुलग सुलग जाए बहुत ही खूबसूरत बारिश बाहर हो रही है और नहीं ट्रैक नहीं है ट्रैक हाँ इसमें गावा लिरिक्स हाँ चलेगा लिरिक्स चलेगा आपको हाँ सर एक खूबसूरत अंदाज पेश कर रहे हैं हीरोइन के लिए सावन वहाँ पे लगा दूँगा तो फिर यहाँ पे इस थोड़ा सा स्लाइड चालू करो राजू भालेरावांची एक फरमाइश आहे फरमाइश हेलो चेक हेलो राजू राजू भाई फरमाइश झिम गिर सावन सुलग सुलग जाए मन भीगी आज इस मौसम में लग के ये गगन झिम गिर सावन सुलग सुलग जाए मन भीगी आज इस मौसम में लग के ये गगन झिम गिर सावन जब घुंघरू बजती है गूंगे हमारे अलगे नगूंगे जब घुंघरूसी बजती है गूंगे हमारे अलगे नमूने कैसे देखे सपने सुलग सुलग जाए मन भीगी आज इस मौसम में लग के ये गगन झिम गिर सावन
काय करे अब प्यार सुलग सुलग जाए भीगी आंखें इस मौसम में लग के सिए मेरे साथ सुलग सुलग जाए भीगी आंखें इस मौसम में लग के सिए वाह साहेब वाह सुंदर असावं हा सर एक डिवेट गाणार आहे अविनाश सर मैना बोलून अविनाश सर आता थोडस गाण्याला आणि म्युझिशियनला ब्रेक देऊया आणि आपण एक आजच्या इव्हिनिंगचा सेलिब्रिटी कपल आहे त्यांना जोरदार टाळ्या देऊन स्टेजवर बोलूया दोघांनाही नाही डान्स नाही काही एम्बॅरेसिंग नसणार आहे खूप चांगलं विचार केलाय साहेब खूप बोलत नाही ते सगळे म्हणतायत तर कुठली एम्बॅरेसिंग तुम्हाला 5 प्रश्न एकमेकाबद्दल विचारणार आहे 25 वर्ष हा खूप मोठा पिरियड आहे तर तुम्ही किती एकमेकाला ओळखता हे सगळ्यांना कळेल वहिनी या जोरदार टाळ्या आजच्या सेलिब्रिटी कपल साठी गोळेकर साहेब या फक्त या प्रश्नांची उत्तरं प्रामाणिक द्यायची आणि आज घाबरायचं नाही कोण कुणाला घाबरण्याची गरज नाही हॅलो नाहीये जाधव साहेब प्रश्न विचारा पण भांडणं लागतील असं विचार प्रश्न अजिबात अवघड नाही आणि साहेबांनी खास सूचना दिली त्यामुळे अजिबात भांडण लागणार नाही असे प्रश्न आहेत त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि ह्याचं जजमेंट तुमची कन्या आलेली आहे होती तिला आम्ही स्टेजवर बोलवणार आहे तिला विचारणार मम्मी पप्पाने दिलेली उत्तरं बरोबर आहेत का कोण प्रामाणिकपणे बोललेलं आहे या दोघं पण या साहेबांची कन्या आणि चिरंजीव पण कारण आजची संध्याकाळ ह्या दोघांची आहे त्यामुळे ह्या दोघांच्या बद्दल आपल्याला जास्त जाणून घ्यायचा सिमरन आणि पृथ्वी या दोघं पण तुम्ही खूप सोपे प्रश्न आहे अवघड नाहीये पुढचे 25 वर्ष टाइमपास करायचं कारण तुम्ही आज तयार करून मी मागाशी त्यांना शुभेच्छा दिली होती की गोल्डन ज्युबिली साठी शुभेच्छा याच्यापेक्षा मोठं फंक्शन करायचं आपल्याला त्यावेळेस प्रश्न वेगळे असतील पण त्यावेळेला हा त्यावेळेचे प्रश्न वेगळे असतील बरोबर आता सर्वात पहिला प्रश्न वहिनीने सांगायचे की साहेबांच्या स्वभावातली सर्वात आवडणारी गोष्ट स्वभावाची किंवा त्यांच्याबद्दल सर्वात आवडणारी गोष्ट कुठली आहे तुमची अरे वा वहिनीने पेशन्स हे उत्तर दिलेले आहेत आणि साहेब शांत स्वभावाचे आहेत त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे बरोबर उत्तर असेल आता साहेबांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचे की वहिनींच्या स्वभावाबद्दल तुम्हाला आवडणारी गोष्ट कुठली सर्वात जास्त सर्वत्र नीटनेटकेपणा व्हेरी गुड पण हे उत्तर आम्ही आणते ह्या दोघांच्याकडनं जज करून घेणार आहे माहित आहे ना त्यांना एक माहित आहे ना बरोबर आहे का आता पहिल्यांदा गोड असतं थोडस कडूकडं पण जाऊया आपण आता वहिनीने सांगायचे की साहेबांच्या स्वभावातली किंवा त्यांचे गुण जे सवयी आहेत त्यातली न आवडणारी जास्त राग येतो त्या गोष्टीचा तुम्हाला अशी कुठली गोष्ट आहे की साहेबांनी केली नाही तर मला जीवन सफल हो गया असं वाटतं अच्छा साहेब लवकर उत्तर देत नाहीत कुठल्यात शांत राहतात विचार करतात तसे मी बराच वेळ पतडे साहेबांच्यावर असतो आता साहेबांनी पण हे उत्तर द्यायचे की वहिनींच्या स्वभावातली किंवा त्यांच्याबद्दलची अशी कुठली न आवडणारी ती सोडली तिने तर मला काहीच नको आहे मग तिच्याकडनं एकदम सरळ आहे कुठल्या गोष्टीवरून भांडू नये वा 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 ओके आता तिसरा प्रश्न आहे आता वहिनी असा एखादा प्रसंग 25 वर्ष हा फार मोठा पिरियड आहे तुम्ही सक्सेसफुली घालवला त्याबद्दल सगळ्यांनी परत एकदा टाळ्या 25 वर्षात तर असा एखादा आठवणीतला प्रसंग सांगा की मी कधी विसरू शकत नाही लग्न झाल्यापासून आजपर्यंत आठवण असा एखादा चांगली गोष्ट किंवा कुठलाही प्रसंग असेल
माझा आक्षेप आहे घटनाविरोधी प्रयत्न आहे पाठवणे. एक सर्वात स्पेशल, आता आम्हाला माहित नाही सर्वांना तुमचं अरेंज मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे. जर असेल तर मग लग्नातलं कुणी कुणाला प्रपोज केलं, कसं केलं हेही सांगू शकता. ओके. मग असा एखादा प्रसंग सांगा जो तुम्हाला आवडला जास्त, कुठलाही एखादा आठवणीतला, अलीकडचा असेल तरी चालेल, ते आठवलं की खूप समाधान वाटतं असं. साहेब तुमचा? मी थोडस असं उत्तर सांगतो की आपल्या सगळ्यांना पण उपयोगाचं येईल. परदेशात सहलीला जाण्यासाठी ताबडतोब परवानगी. साहेब आता पहिल्यांदा तुम्ही उत्तर द्यायचे. आतापर्यंतच्या 25 वर्षाच्या यशस्वी मॅरिड लाईफ मध्ये खूप काय मिळालं, आता अजून काय मिळावं असं वाटतंय तुम्हाला? कारण आपल्याला गोल्डन जुबिली पण मोठी साजरी करतात, अजून काय मिळावं तुम्हाला वाटतंय? आतापर्यंत खूप सारं मिळालेलं आहे, त्यामुळे हे असं चांगल्या पद्धतीने चालू राहावं असं वाटतं. ओके, व्हेरी गुड. वहिनी तुम्ही पण या प्रश्नाचं उत्तर द्या. छान आहे, सगळं सुख आहे, ते असं चालू राहावं. ओके. आता ह्या दोघांना विचारतो, तू सांग की पप्पानी दिलेली उत्तरं जास्त बरोबर होती का मम्मीने दिली, का दोघांची बरोबर होती? पार्सॅलिटी नाही करायची, दोघांची होती. बरोबर होती. व्हेरी गुड. दोघांची होती. ओके. म्हणजे हे फारच गुडी गुडी झालं बरं का, आता नाही. पठारे साहेबांनी सांगितलं होतं ना एम्बॅरेसिंग क्वेश्चन विचारायचं नाही. आता पब्लिक फोरम साठी एक क्वेश्चन ठेवला ना, कुणी एक क्वेश्चन कुणाला सांगतो ते सांगा, त्यांच्यातर्फे हा क्वेश्चन मी जे तयार केले, जास्त साहेब चिडू नये असे प्रश्न काढले होते. आता ओपन फोरम म्हणणार साहेब तुम्ही सुद्धा विचारू शकता, विचारा तुमच्या विषयी काहीतरी तुम्हाला आहे तुमच्या मनात. या नाही अजून बरेच त्यांना पण त्यांचं शेअर एकच प्रश्न आहे. हा, एकाला मॅक्सिमम एक प्रश्न मिळेल. अच्छा, एकाला एक का? आता तुमचे आता सगळे तयार नसणार ना, 4-5 जण तरी असतील त्यांना चार्ज द्या. हा एक प्रश्न एवढं काय लांब नाही, अवस्था तेवढं त्याला फोटो काढलं पाहिजे ना. भैयाची स्माईल सर, वहिनी तुम्हाला पिकनिकला जायला परदेशात परवानगी देते, पण वहिनी बरोबर जायला जास्त आवडतं का मित्रांबरोबर? आई शपथ. घटनाबाह्य प्रश्न आहे हा, घटनेमध्ये नाही आहे हा, घटनाबाह्य प्रश्न आहे. नाही, उत्तर पण तेवढं स्वाभाविक आहे. नाही, एवढं पॉलिटिकल उत्तर पण नाही. म्हणजे फिरायला जायला आवडतं ऑब्विसली मित्रांच्या बरोबर, परंतु मित्रांच्या 2 ट्रिप झाल्या की घरची एक ट्रिप करणं हे पण आपलं कर्तव्य आहे, त्यामुळे तेही करतो. नाही, परत तिसरी पण जायची असते त्यानंतर, म्हणून का? पण त्यांना आवड म्हणजे एक हे फॅमिलीतून फोन करतात, आपण इकडे यायला पाहिजे. म्हणजे मित्रांच्या बरोबर याच्यासाठी जातो की सर्वे करण्यासाठी, कुठलं ठिकाण चांगलं आहे. आता याच्यानंतर